जय हिंद मित्रांनो. तर आपले ग्राउंड झाले आणि आपला पेपर हा मार्चमध्ये कधीही होऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. 15-20 दिवस तुम्हाला जे पण भेटेल ते त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे. आणि आपण ह्या 15-20 दिवसामध्ये कसा स्टडी केला पाहिजे जेणेकरून आपला पेपर हा 70चा असेल तर 90ला कसा पोहोचला पाहिजे याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही इथून जो पण मागं तुमचा अभ्यास केला ना त्याचं तुम्ही रिव्हिजन करा. कारण पेपरच्या टायमाला आपण एवढं गोंधळून जातो की नवीन काय राहिलं आपलं वाचायचं हे आपल्या डोक्यामध्ये असतं. पण हे आपल्या डोक्यात नसतं की आपण इथून मागं काय अभ्यास केला त्याला रिव्हिजन आपण देत नाही. त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले रिव्हिजन द्यायला शिका. आणि सगळ्यात जास्त तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. आता तुम्ही काहीच कोणतं पुस्तक आणू नका आणि त्याला वाचू नका. तुम्ही फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. आणि इथून मागचे 8-9 वर्षाचे क्वेश्चन पेपरचं एक बुक घ्या. कोणतं पण असेल, मी तुम्हाला कोणतं पण असं बुक सजेस्ट करणार नाही की तुम्ही यांचं बुक घ्या त्यांचं बुक घ्या. मी असं काही पेड प्रमोशन करत नाहीये. मी तुम्हाला फक्त सांगते की तुम्ही स्टडी प्लॅन कसा करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणतं पण क्वेश्चन पेपर घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही 8-9 वर्षाचे क्वेश्चन पेपर असले पाहिजे असं तुम्ही पुस्तक घ्या. आणि क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला एक सांगते. तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता, तुम्हाला मार्क पडते आणि तुम्ही तो पेपर सोडून देता. त्याच्यामध्ये बघत नाही की आपले प्रश्न कुठं चुकलाय, कोणता प्रश्न होता. तुम्ही ही चुकी करता. त्यासाठी तुम्ही एक क्वेश्चन पेपर हा 3 ते 4 वेळा आपल्या हाताखालून गेला पाहिजे एवढं लक्षामध्ये घ्या. आणि कोणते प्रश्न आपले चुकते ह्याला तुम्ही हायलाईट करा किंवा एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा. जर ते प्रश्न मॅथचे असेल, रिझनिंगचे असेल, मराठी जीके कोणते पण असेल त्याला एकदम परफेक्ट करा. म्हणजे तो जर प्रश्न आपल्या पेपरमध्ये जर आला ना तर आपल्याला कन्फ्युजन नावाची गोष्ट राहत नाही. एवढं लक्षामध्ये घ्या. कोणती पुस्तके वापरायची तर मॅथ्ससाठी तुम्ही नितीन महालेचं पुस्तक वापरा. ते मस्त बेसिक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट पण सॉल्व्ह होतात चांगल्या. आणि रिझनिंगसाठी पण तेच पुस्तक वापरलेलं आहे मी. आणि सचिन ढवळे सरांचं पुस्तक एक मस्त आहे. मोठा ठोकळा भेटतो त्यांचा. त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न तुम्हाला भेटते. ते पण तुम्ही सॉल्व्ह करा. आणि एक पुस्तक हे 3 ते 4 वेळा तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे एकदा सॉल्व्ह करतो आपण आणि त्याला सोडून देतो असं तुम्ही करू नका. ही सगळ्यात मोठी चुकी आहे. एक पुस्तक हे 3 ते 4 वेळा सॉल्व्ह करा. आणि मराठीसाठी मी माझ्या टाईमला ज्ञानराज अकॅडमी ह्या सरांचं पुस्तक वापरलं होतं. तुम्ही बाळासाहेब शिंदे वापरत असाल तर तुम्ही वापरा. ते पण छान पुस्तक आहे. पण मला ते थोडंसं हार्ड वाटलं म्हणून मी हे पुस्तक वापरलं. ह्याच्यामध्ये थोडंसं कन्सेप्ट सोप्या दिलेला आहे. आणि सरांचे खूप जास्त यूट्यूबला फ्री लेक्चर पण आहे. तुम्ही ते पण करू शकता. ज्ञानराज करिअर अकॅडमी म्हणून सरांचं चॅनल पण आहे. आणि तुम्हाला आता ह्या 15-20 दिवसामध्ये 8 तास अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. 8 नाही तुम्ही जास्त अभ्यास करा. कारण हे आपले 15-20 दिवस आपल्या भविष्याचे असतात. याच्यामध्येच ठरतो की आपण पोलीस होणार आहे की नाही होणार आहे. कारण जर तुम्हाला ग्राउंडला 41 मार्क पडले आणि त्याला असं वाटत असेल की मला 41 पडले, मला खूप चांगले मार्क पडले, मी लीडला आहे खूप जास्त, तर असं तुम्ही गैरसमज करू नका. कारण जे 35वाले 32वाले असतात ना ते 90चा पेपर मारतात. एवढं लक्षामध्ये घ्या. म्हणून तुम्हाला जास्त मार्क पडले म्हणून जास्त हवामध्ये जाऊ नका. अभ्यास करा चांगला. आता वेळ आहे तुमच्याकडे बराचसा. 15-20 दिवस तुम्हाला जे पण भेटेल ते. आणि खरंच लक्षामध्ये घ्या की आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही रेग्युलरली तुमचा 8-10 तास अभ्यास झाला पाहिजे. थोडंसं इथून मागं केलेली मेहनत आहे जी आपली ती आता आपल्याला कामी आले पाहिजे. हे थोडेसे 15-20 दिवस आपले भविष्याचे दिवस एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि आणखीन तुम्हाला कोणते प्रश्न पडतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. नक्कीच मी तुम्हाला ॲन्सर करेन.